एक देशी बनावटीची पिस्तल, 2 जिवंत कारतुसासह एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट 2च्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी दिली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 13/5/2024 रोजी सिडको परिसरातील संभाजी स्टेडियम अश्विन नगर येथे एक जण त्याच्या कब्जात विना परवाना बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र ठेवून येणार असल्याची खात्रीशीर बातमी गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे व महेश कांडवाले यांना मिळाली होती. सदर बातमीच्या आधारे त्यांनी लागलीच गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. स्वप्नील जुंद्रे व महेश कांडवाले अंमलदार यांनी सापळा रचून शिताफीने एकाला ताब्यात घेतले असून गणेश पुंजाराम मते वय वर्ष 29 राहणार मुक्काम पोस्ट मुरांबी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कब्जात एक देशी बनावटीची पिस्तल, 2 जिवंत कारतूस असा एकूण 25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(2) 335 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद, पोलीस हवालदार मनोहर परमेश्वर दराडे, स्वप्नील जुंद्रे, विशाल कुवर, समाधान वाजे, महेश कांडवाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे यांच्या टीमने ही कारवाई उत्कृष्टरित्या केली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी दिशा कडणार, नाशिक.